नमस्कार. मोदम वितनोतु संवादः या पाठातील तिसरे सुभाषित आज आपण पाहणार आहोत. यामध्ये संवाद आहे पक्ष्यांमधील. बगळे आणि राजहंस यांच्यामधील हा संवाद आहे. कस्त्वं लोहितलोचनास्य चरणो हंसः कुतो मानसात् किं तत्रास्ति सुवर्णपङ्कजवनान्यम्भःसुधासन्निभम् रत्नानां निचयः प्रवालमणयो वैदूर्यरोहाः क्वचित् शम्बुका अपि सन्ति नेति च बकैराकर्ण्यैः कृतम्. आता हा संवाद आहे बगळे आणि राजहंस यांच्यामधला. हा जो राजहंस आहे तो मानस सरोवरावरून प्रवास करून इकडे आला आहे एका तळ्याजवळ, जिथे बगळे सुखाने राहत आहेत. आणि हा नवा पाहुणा आलेला पाहून त्यांनी विचारलं, कहा त्वम. आपल्याला इथे संधी दिसतो आहे. कहा त्वम विसर्गाचा स झालाय. बगळ्यांच्या या प्रश्नावर राजहंस उत्तर देतो, हंसहा, मी हंस आहे. हा हंस कसा आहे तर त्याचं वर्णन बगळे करतात. कोण आहेस तू ज्याचे लोचन, आस्य आणि चरण लोहित म्हणजे लाल रंगाचे आहेत. असा हा राजहंस आहे की ज्याचे डोळे, ज्याची चोच आणि ज्याचे पाय लाल रंगाचे आहेत आणि बाकी सगळा तो पांढरा शुभ्र आहे. असा हा हंस आपली ओळख करून देतो, मी हंस आहे. दुसरा प्रश्न बगळे त्याला विचारतात, कुतहा, कोठून. इथेही संधी आहे, विसर्गाचा ओ झाला आहे. त्यावर राजहंस उत्तर देतो, मानसात, मी मानस सरोवरावरून आलो आहे. पहा, आपण कोणत्याही नव्या व्यक्तीला आपण कोण आहात, कुठून आलात असे प्रश्न विचारतो, तसे बगळ्याने हे प्रश्न विचारले आहे. राजहंसाचे उत्तर पहा, मानसात. जेथून यायचं त्याची पंचमी विभक्ती असते. इथे मानस या शब्दाची पंचमी विभक्ती केलेली आपल्याला दिसून येत आहे. दुसऱ्या ओळीमध्ये हे जे ठिकाण आहे मानस सरोवर ते बगळ्यांना अतिशय अपरिचित आहे. त्यांनी कधीच पाहिलेले नाही, कधी ऐकलेले नाही, आणि म्हणून ते विचारतात, किम तत्र अस्ति. तत्र किम अस्ति. इथे सुद्धा संधी आहे, तत्र अधिक अस्ति. तेथे काय आहे. यावर राजहंस उत्तर देतो, सुवर्ण पंकज वनानी. सुवर्ण पंकज वनानी अधिक अंबाहा असा हा संधी आहे. सोन्याची कमळे असलेली वने तेथे आहे. म्हणजे त्या मानस सरोवरामध्ये कमळ आहेत. पंकज, पंक म्हणजे चिखल, चिखलात जन्मणारे ते कमळ. परंतु ते कमळ सामान्य नाहीये, ते आहे सोन्याचे कमळ. आणि सोन्याचे कमळ एकच नाहीये, तर अशी अनेक कमळ, म्हणजे तिथे कमळांचं वनच तयार झालंय. आणखी काय आहे, अंबाहा. अंबाहा पाणी. कसं आहे हे पाणी, सरोवराचं पाणी सुधा सन्निभम. सुधा म्हणजे अमृत, सन्निभम म्हणजे समानम, अमृता समान हे पाणी आहे. आणखी काय आहे, रत्नानाम निचयः. रत्नांचा तिथे साठाच आहे. इतस्ततः तिथे हवी तेवढी रत्न पडलेली आहेत. कसली रत्न आहेत, प्रवाळ रत्ने आहेत, इतर हिरव्या रंगाची रत्ने आहेत. मणयो, मणी म्हणजे रत्न. प्रवाळ आणि इतर रत्ने तेथे आहे. वैदूर्य रोहा क्वचित. तर काही ठिकाणी वैदूर्य नावाचे हिरव्यागार रंगाचे रत्न सुद्धा तेथे आहे.
किंवा वैदुर्याच्या हिरव्यागार रंगाचे अंकुर आलेले सुद्धा तेथे काही ठिकाणी आले. हे सगळं वर्णन ऐकलं, हे सगळं ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न, निसर्ग सुंदर असं वर्णन बगळ्यांना फारसं काही आवडत नाही. कारण कितीही सुंदर असला परिसर तरी खाण्यापिण्याचं काय? आणि त्यामुळे बगळे आपल्या स्वभावाला अनुसरून प्रश्न विचारतात. शंभू काहा अपि संती? शंभू काहा अपि संती? इथे सुद्धा संधी आहे. शंभू काहा मधल्या विसर्गाचा पुढच्या अमुळे लोप झाला आहे. शंभू काहा म्हणजे गोगलगाई किंवा शिंपल्याच्या आतमध्ये असलेले किडे, म्हणजे ज्यामध्ये किडे आहेत असे शिंपले. असे शिंपले साधारणपणे पाण्याच्या आसपास, जिथे सरोवर आहे, जिथे नदी आहे, समुद्र आहे, अशा ठिकाणी असतात आणि बगळ्यांना ते खाण्यासाठी आवडतात. आणि म्हणून त्यांनी राजहंसाला प्रश्न विचारला, शंभू काहा अपि संती? शंभूक आहेत का तिथे? असे किडे, गोगलगाई, किडे असलेले शिंपले आहेत का? त्यावर राजहंस म्हणतो, न इति. इथे ही संधी आहे, न अधिक इति. या मानस सरोवरात असले शिंपले नाही. यावर बकैही आकर्ण्य हे उत्तर ऐकून, इथे संधी आहे, बकैही अधिक आकर्ण्य, विसर्गाचा र झाला आणि पुढच्या आ मध्ये तो मिसळून रा पूर्ण झाला. बकैराकर्ण्य, बकैही आकर्ण्य, ही कृतम, हे उत्तर ऐकून त्यांनी मोठ्याने हास्य केले. ही अशा प्रकारचे हास्य त्यांनी केले. हा शब्द ही हा शब्द इथे मुद्दाम वापरला आहे. म्हणजे त्यांचे हास्य हे नैसर्गिक हास्य नसून त्यांनी राजहंसाची कुचेष्टा करायला, त्याची फजिती करायला, त्याला चिडवायला मुद्दाम हे हास्य केले. आणि म्हणून हा जो श्लोक, या ज्या श्लोकाचा अर्थ आपल्याला मिळतो, हा अर्थ दुसऱ्या ठिकाणी लागू होतो. कसा लागू होतो? तर समाजामध्ये असे काही अल्पसंतुष्ट लोक असतात, ते फारच सामान्य गोष्टींवर खुश असतात. जेव्हा एखादा अतिशय गुणसंपन्न, अतिशय श्रेष्ठ असा कोणीतरी तेथे येतो, तेव्हा त्याचं श्रेष्ठत्व समजण्याची या सामान्यांची पात्रता नसते. आणि जरी नाही समजलं तरी हरकत नाही, पण ते श्रेष्ठत्व मान्य करावा, आदर द्यावा अशी त्यांची वृत्ती नसते. उलट त्या श्रेष्ठ व्यक्तीची ते कुचेष्टा करतात. हे आपल्याला या सुभाषितातून दिसून येते. आणि म्हणून या प्रकारच्या सुभाषितांना अन्योक्ती असं म्हणतात. अन्योक्तीमध्ये एकाला उद्देशून जे बोललेलं असतं ते दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्यालाही लागू होत असतं, म्हणून त्याला अन्योक्ती असे म्हणतात. अशा प्रकारे तिसऱ्या सुभाषिताचा भावार्थ आपल्याला कसा मिळेल? संवादाच्या रूपात. बगळ्यांनी विचारलं, ज्याचे डोळे, ज्याची चोच आणि ज्याचे पाय लाल रंगाचे आहेत, असा तू कोण आहेस? त्यावर हंसाने उत्तर दिले, मी हंस आहे. बगळ्यांनी विचारले, कोठून आलास? हंसाने सांगितले, मी मानस सरोवरातून आलो. बगळ्यांनी विचारले, तेथे काय आहे? हंसाने सांगितले, तेथे सोन्याची कमळा असलेले अरण्य आहे आणि पाणी अमृता समान गोड आहे. रत्नांचा तिथे समूह आहे. तेथे प्रवाळ आहे. इतर मणी रत्ने आहेत. वैदुर्य रत्ने तेथे आहेत काही ठिकाणी. आणि असे वर्णन ऐकून बगळ्यांनी प्रश्न विचारला, गोगलगाई किंवा शिंपल्यातले किडे आहेत का? नाही, असे राजहंसाने उत्तर दिले. आणि ते ऐकून बगळ्यांनी ही असे हास्य केले. यानंतर चौथे सुभाषित पाहूया आपण. पद्मी मूढ जने ददासी विभवम विद्वत्सु किं मत्सरः
नाहं मत्सरिणी न चापि चपला नैवास्ति मूर्खे रतिः मूर्खेभ्यो द्रविणं ददामि नितरां तत्कारणं श्रूयताम् विद्वान् सर्वजनेषु पूजिततमो मूर्खस्य नान्या गतिः. आता या श्लोकामध्ये हा जो संवाद आहे तो भक्त आणि देवी लक्ष्मी यांच्यामधील आहे. भक्तांनी प्रश्न विचारलाय, हे पद्मे, पद्मा हे नाव लक्ष्मी देवीचं, हे पद्मे, मूढजने मूर्ख लोकांना ददासी विभवम, तू भरपूर वैभव संपत्ती देतेस. विद्वत्सु किम मत्सरः, या उलट विद्वान मात्र गरीब आहेत असं आपल्याला समाजात आढळतं. मग विद्वानांच्या बाबतीत तुला मत्सर वाटतो का? म्हणून तू विद्वानांकडे जात नाहीस, त्यांना धन देत नाहीस, असं आहे का? असा प्रश्न भक्तांनी देवी लक्ष्मीला विचारला. यावर लक्ष्मी देवी उत्तर देते, नाहम मत्सरिणी. बघा इथे संधी आहे, नाहम, न अधिक अहम. अहम मी, मत्सरिणी न, मी मत्सर करणारी नाहीये. कारण प्रश्न विचारला होता भक्तांनी की विद्वानांचा मत्सर करतेस का? त्यावर प्रथमच ती उत्तर देऊन टाकते की मी मत्सर करणारी नाहीये. आणखीन एक आक्षेप लक्ष्मी देवीवर नेहमी असतो की ती कुठेही स्थिर राहत नाही, ती चंचल स्वभावाची आहे. त्यामुळे ती तेही उत्तर देते, न चापी चपला, मी चंचल वृत्तीची नाही. इथे सुद्धा आपल्याला संधी दिसतो, चापी, च अधिक अपी. मी चंचल वृत्तीची नाहीये हेही ती स्पष्ट करते. नैवास्ति मूर्खे रतिः, आणि न एव अस्ति असा हा संधी आहे. मूर्खाच्या बाबतीत मला काहीही प्रेम, आवड, रती न अस्ति नाहीये. मला मूर्ख माणसं आवडतात अशी ही परिस्थिती नाहीये, मला ती खरं तर नाहीच आवडत. म्हणजे बघा लक्ष्मी देवीच्या बाबतीत हा जो आक्षेप घेतला आहे की विद्वानांचा ती मत्सर करते का, त्यावर तिने उत्तर दिलं, नाही, मी विद्वानांचा मत्सर करत नाही. मग तू स्थिर राहत नाहीस का, विद्वानांकडे निघून जातेस का त्यांच्याकडून? तर त्यावर उत्तर दिलं, नाही, मी चंचल स्वभावाची नाहीये. मग तुला मूर्ख लोक आवडतात का, म्हणून तू त्यांच्याकडे जातेस का, त्यांना संपत्ती देतेस का? तर नाही, मला मूर्ख लोक आवडतात अशी ही परिस्थिती नाही. मग आता काय कारण आहे ते लक्ष्मी देवी तिसऱ्या ओळीत सांगत आहे. मूर्खेभ्यः द्रविणम ददामी. मूर्खेभ्यः द्रविणम, इथे संधी आहे. मूर्खेभ्यः विसर्गाचा पुढच्या द मुळे म्हणजे मृदू व्यंजनामुळे ओ झाला. मूर्खांना मी धन ददामी देते, नितराम नेहमी, भरपूर प्रमाणात. तत्कारणम, का बरं, त्याचं कारण काय? श्रूयताम, ते तुम्ही ऐकावे, मी सांगते. काय आहे कारण ते चौथ्या ओळीत सांगितले. विद्वान सर्व जनेषु पूजिततमः, जे विद्वान लोक असतात ते सर्व लोकांमध्ये अतिशय पूज्य ठरतात, त्यांचा आदर होतो, त्यांचा सन्मान होतो, त्यांचा सत्कार होतो. पूजिततमो मूर्खस्य, इथे संधी पूजिततमः विसर्गाचा पुढच्या म या अनुनासिकामुळे ओ झाला आणि म्हणून पूजिततमो झालं. विद्वान सर्व लोकांमध्ये पूज्य असतात, आदरणीय असतात, लोक त्यांचा सन्मान करतात. परंतु मूर्खस्य नान्या गतिः, परंतु मूर्खाचा काहीच होणार नाही या समाजात. त्याला काहीच मिळणार नाही, त्याला आदर नाही मिळणार, त्याला सत्कार नाही मिळणार. ते तर त्याला त्याची पात्रता नाही म्हणून मिळणार नाही, पण निदान त्याला जगायला आवश्यक काहीतरी असायला हवं. न अन्या गती, नान्या गतीही, इथे संधी आहे न अन्या, दुसरी काहीच गती त्याला नाही, दुसरा काहीच उपाय नाही, म्हणून मला त्याची दया येते आणि म्हणून मी त्याला धन देते असे लक्ष्मी सांगते. अशा प्रकारे आपल्याला या श्लोकामध्ये लक्ष्मी देवी संपत्ती,
विद्वानांना न देता मूर्खांना का देते याचे उत्तर मिळते. साधारणपणे जी आई असते ती आई हुशार मुलाकडे लक्ष न देता त्या मनाने कमी हुशार असलेल्या मुलाकडे जास्त लक्ष देते, त्याला सांभाळून घेते. याचंही हेच कारण असतं की तिला असं वाटतं की त्याला दुसरा उपाय नाही, मग त्याचं कसं निभावणार त्याच्याबद्दल दया येते आणि म्हणून ती त्याच्याकडे लक्ष देते. इथे लक्ष्मी देवी सुद्धा आपल्या सर्व मुलांपैकी विद्वानांकडे अधिक लक्ष देत नाही, कारण विद्वान आपल्या हुशारीवर आपल्या मेहनतीवर जगात सर्व काही मिळवतील, परंतु मूर्खांना काही मिळवता येणार नाही. म्हणून नाईलाजाने दया म्हणून ती त्यांना विभवम ददाती. बघा आता या श्लोकामध्ये क्रियापदांची रूप. ददासी पहिल्या ओळीमध्ये दा धातू तिसऱ्या गणाचा उभयपदी, इथे परस्मैपदी लट लकार, मध्यम पुरुष एकवचन. पुन्हा त्याच धातूचे ददामी हे तिसऱ्या ओळीमधले जे रूप आहे ते आहे दा धातूचे तिसरा गण उभयपद परस्मैपदाचे लट लकाराचे उत्तम पुरुषाचे एकवचन. या श्लोकामध्ये तिसऱ्या ओळीतला हा जो श्रूयताम शब्द आहे हे रूप पाहूया. श्रू धातू पाचव्या गणाचा परस्मैपदी धातू आहे. येथे कर्मवाच्य म्हणजे कर्मणी प्रयोग आहे. आज्ञार्थ म्हणजे लोट लकार याचे प्रथम पुरुषाचे एकवचन. भावार्थ बघूया या श्लोकाचा. हे पद्मी भक्त विचारतात, हे लक्ष्मी देवी, मूर्ख लोकांना तू धन देतेस, विद्वानांचा मत्सर वाटतो का तुला? त्यावर लक्ष्मी म्हणते, नाही, मी मत्सर करीत नाही आणि मी चंचल सुद्धा नाही, किंवा मला मूर्खांची आवड सुद्धा नाही. मूर्खांना मी भरपूर धन देते त्याचे कारण ऐकावे. विद्वान हे सर्व लोकांमध्ये आदरणीय ठरतात, परंतु मूर्खाला दुसरा काहीच इलाज नसतो, म्हणून मी त्याला धन देते. यानंतर आपण आता पाचवं सुभाषित पाहूया. पाचव्या सुभाषितामध्ये हा संवाद आहे. कार्तिकेय हा शंकर पार्वती यांचा पुत्र आणि त्याचे पिता शंकर यांच्यामधील हा संवाद. अंबा कुप्यतितात मूर्नी विधृता गंगे यमुत्सृज्यताम विद्वंषण्मुख कागतिर्मम चिरम मूर्नी सितायावद कोपावेशवशादशेषवदनैः प्रत्युत्तरं दत्तवान् अंभोधिर्जलधिः पयोधिरुदधिर्वारान्निधिर्वारिधिः. आता हा जो संवाद आहे त्यामध्ये कार्तिकेय रागवलाय आणि शंकर त्याला त्याच्या रागाचं कारण विचारत आहेत. ते कारण हा कार्तिकेय सांगतोय. अंबा कुप्यती, माझी आई म्हणजे पार्वती रागवलेली आहे. हे कारण आहे, आई रागवली आहे म्हणून हा कार्तिकेय सुद्धा रागवलाय. कोणावर रागवलाय? हा बाबांवर रागवलाय. त्यांना हाक मारतोय तो, तात अहो बाबा, का मी रागवलंय? आई का रागवली आहे? आमच्या रागाचं जे कारण आहे ते तुम्ही दूर करा, म्हणजे आमचा राग दूर होईल. आणि ते कारण तो सांगतोय, मूर्ध्नी विधृता. मूर्धन म्हणजे मस्तक, डोके. डोक्यावर, इथे सप्तमीचं रूप आहे मूर्ध्नी, डोक्यावर धारण केलेली ठेवलेली गंगा इयम उत्सृज्यताम. ही गंगा, गंगा अधिक इयम अधिक उत्सृज्यताम असा हा इथे संधी दिसतोय आपल्याला. ही गंगा तुम्ही बाजूला करा, दूर करा, काढून टाका. गंगेला आपल्या डोक्यावरून दूर करा. आता या कार्तिकेयाच्या रागाचे कारण कळल्यावर शंकर आपले उत्तर त्याला देत आहेत. अरे बाळा विद्वान, तू आहेस शहाणा, तू आहेस हुशार आणि तू विद्वान आहेस. अरे षण्मुखा, अरे कार्तिकेया,
आता या गंगेला दूर करायला सांगतोस, परंतु चिरम मूर्ध्नी स्थितायाः, अतिशय दीर्घकाळ माझ्या मस्तकावर राहणाऱ्या स्थितायाः अधिक वद, असा इथे संधी आहे. विसर्गाचा पुढच्या व मुळे लोप झालेला आहे. अतिशय दीर्घकाळ ही माझ्या मस्तकावर राहते आहे गंगा, आणि आता तू तिला हाकलून द्यायला सांगतोयस. मग का गतीही, तिला दुसरा ठिकाण, तिला दुसरा आश्रय का बरं, काय बरं आहे? का गतीही मम, गतीही अधिक मम, विसर्गाचा र झालाय, तो पुढच्या मच्या मस्तकावर आहे. मम मूर्ध्नी, माझ्या डोक्यावर, चिरम स्थितायाः, दीर्घकाळ राहणाऱ्या, तस्याः तिची, का गतीही, काय अवस्था होईल? जर मी तिला हाकलून दिलं तर तिची काय अवस्था होईल? कुठे जायचं तिने? तिला आश्रय किंवा ठिकाण कोणते हे सांग, वद, सांग बरं. तिने कुठे जायचं मी जर तिला हाकलून दिलं तर? असा प्रश्न शंकराने कार्तिकेयाला विचारला. आता कार्तिकेयाला हा प्रश्न विचारताना जी हाक मारली आहे शंकराने, तो शब्द आहे षण्मुख, 6 मुखे असलेला. कार्तिकेयाला 6 वदन आहेत आणि म्हणून हा शब्द शंकरांनी वापरला. त्यावर कोपावेशवशात, रागाच्या आवेशाच्या भरात, अशेष वदनैही, त्या षण्मुखाच्या कार्तिकेयाच्या सगळ्या तोंडांनी, अशेष सगळ्या, वदन मुख आणि वदन समानार्थी, सगळ्याच तोंडांनी प्रत्युत्तरम दत्तवान, त्याने उत्तर दिले. इतका राग आला होता, इतकं चटकन उत्तर आलं की ते उत्तर 6ही तोंडांनी आलं. प्रत्युत्तर काय होतं? चौथ्या ओळीत अंबोधी, काय तिचं ठिकाण आहे, काय तिचा आश्रय, तर अंबोधी, हे एका चेहऱ्याने उत्तर आलं. दुसऱ्याने आलं जलधीही, दुसऱ्या तोंडाने उत्तर दिलं. तिसऱ्या तोंडाने पयोधीही, त्यानंतर चौथ्या तोंडाने उदधीही, पाचव्या तोंडाने वारानिधीही आणि 6व्या तोंडाने वारिधीही. या 6ही शब्दांचा अर्थ समुद्र किंवा सागर असा आहे. हे 6ही शब्द समानार्थी आहेत समुद्राला. तो रागाच्या भरात बोलतोय म्हणून त्याच्या 6ही तोंडांनी उत्तर दिलंय. उत्तर एकच दिलंय, परंतु शब्द मात्र प्रत्येक तोंडाने वेगळा वापरलाय. आणि इथे त्याची आपल्याला विद्वत्ता दिसते. आणि म्हणून विद्वन हा शब्द त्याला जो शंकराने वापरलाय, जो कवीने वापरलाय, तो अतिशय योग्य ठरतोय. आणि षण्मुख 6 तोंडांनी तिने उत्तर दिलं, हेही इथे सार्थ ठरते. अंबोधीही अधिक जलधीही, इथे विसर्गाचा र झाला आणि तो पुढच्या ज वर आलाय. पयोधीही अधिक उदधीही, पयोधीहीचा जो विसर्ग आहे त्याचा र झाला, उदधी मधला उ त्यात मिसळला आणि त्यामुळे रू अक्षर तयार झालं. उदधी मधला जो विसर्ग आहे, उदधीही अधिक वारानिधीही, उदधी मधल्या विसर्गाचा र झाला आणि तो वच्या डोक्यावर आला. वारानिधीही इथला विसर्ग आहे, त्याचाही र झाला पुढच्या व मुळे आणि तो त्या वच्या डोक्यावर आला. अशा प्रकारे 6ही तोंडांनी गंगेने कोठे जावे या प्रश्नाचे उत्तर दिले की तिने सागराकडे जावे. अशा प्रकारे गंगा सागराकडे निघून जाईल, म्हणजे तिला आश्रय मिळेल, ती सुखी राहील. आणि अंबा, कार्तिकेयाची आई म्हणजे पार्वती, तीही रागवणार नाही. आणि शंकर पार्वती आणि त्यांचे कुटुंब हे सुद्धा सुखी राहतील, असं विद्वान कार्तिकेयाने उत्तर दिलं. या श्लोकाचा भावार्थ पाहूया. अंबा कुप्यती, आई रागावते, बाबा अहो तुमच्या डोक्यावर तुम्ही धारण केलेली ही गंगा दूर करा. त्यावर शंकर म्हणतात, अरे हे हुशार षण्मुख असलेल्या 6 मुख असलेल्या कार्तिकेया, माझ्या मस्तकावर दीर्घकाळ राहणाऱ्या या गंगेला दुसरे कुठले ठिकाण आहे सांग बरं. त्यावर रागाच्या भरात सगळ्याच तोंडाने कार्तिकेयाने प्रत्युत्तर दिले. अंबोधी, जलधी, पयोधी, उदधी, वारानिधी, वारिधी, म्हणजेच गंगेने
समुद्राकडे जावे. पहिल्या ओळीमध्ये कुप्यती हे क्रियापद आहे. कुपधातू, अर्थ रागवणे. चौथ्या गणाचा परस्मैपदी लट लकार, प्रथम पुरुष एकवचन. पहिल्या ओळीतला हा शेवटचा शब्द उत्सृज्यताम, यामध्ये उत अधिक सृज धातू, त्यामध्ये उत्सृज 6व्या गणाचा परस्मैपदी धातू, त्याचं कर्मवाच्य म्हणजे कर्मणी लोट लकार, प्रथम पुरुष एकवचन. दुसऱ्या ओळीमध्ये वद हे क्रियापद वद धातू, पहिल्या गणाचा परस्मैपदी लोट लकार, मध्यम पुरुष एकवचन. अशा प्रकारे या सुभाषितांमधले असलेले संवाद आपल्याला आनंददायी ठरतात. म्हणून या पाठाचे मोदम वितनोतु संवादः हे शीर्षक योग्य ठरते. धन्यवाद.